किया है खुद से अब कूड़ा नहीं फैलाऊंगा, कि भ्रष्टाचार काले धन को जड़ से यूं मिटाऊंगा। मैं नए भारत की कल्पना, मैं नए भारत की मंचाच्या डाव्या बाजूला खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे। हे सभा मंडळाच्या बाहेर जे नागरिक सर्व कार्यकर्ता बंधू उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपलं स्थान ग्रहण करावं सभा मंडपात येऊन। या ठिकाणी आपल्या राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मंचावर आगमन झालेलं आहे। अजून बाहेर बरेचसे नागरिक बंधू उभे आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी सभा मंडपामध्ये यावं आणि या बाजूला सभा मंडपाच्या बाजूला खुर्च्या लावण्याची व्यवस्था करावी, कारण इकडच्या खुर्च्या सर्व पॅक झालेल्या आहे। अजून बरेचसे नागरिक कार्यकर्ता बंधू या ठिकाणी सभास्थळी येत आहे। या ठिकाणी सभेला सुरुवात होत आहे। सर्वप्रथम आपले आजचे प्रमुख अतिथी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले लोकसभा उमेदवार आदरणीय खासदार संजय भाऊ धोत्रे, पालकमंत्री डॉक्टर रणजितजी पाटील साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेत्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। इथे जे पदाधिकारी आपल्या पक्षाचे उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती आहे की मंचाच्या उजव्या बाजूला खुर्च्यांची लवकर व्यवस्था करा। जयस्वालजी यांना विनंती आहे की त्यांनी खुर्च्या लावा लवकर। आज अकोला लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रचार सभेकरता आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे आपले अध्यक्ष आणि या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या आपल्या लोकसभा मतदारसंघाचे संयोजक आदरणीय तेजरावभाऊ थोरात यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करावं। त्यानंतर आपले उमेदवार आपले नेते खासदार संजय भाऊ धोत्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करावं। यानंतर आपले पालकमंत्री डॉक्टर रणजितजी पाटील साहेब हे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करतील। आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष माननीय प्रकाशभाऊ भारसाकडे हे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करतील। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन बापू देशमुख हे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करतील। राष्ट्रपतीचे यानंतर तेल्हारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर, उपाध्यक्ष राजेश भाऊ खारोळे,
अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायणजी माकोळे, अकोटचे उपाध्यक्ष अब्रारभाई हे सर्व माननीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील। यानंतर मंचावर उपस्थित तेल्लारा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईचे सर्व पदाधिकारी हे माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतात। आजच्या या प्रचार सभेचं स्वागतपर भाषण आपल्या विभागाचे आपले लाडके आमदार आदरणीय प्रकाशभाऊ फारसाकडे करतील अशी त्यांना विनंती करतो। आपल्या राज्याचे सर्वांचे परिचित लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सध्या असलेले उमेदवार आदरणीय संजयभाऊजी धोत्रे, आदरणीय आपल्या राज्याचे पालकमंत्री आदरणीय रणजित पाटील साहेब, आमचे सहकारी मित्र विधानसभेतील आदरणीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, माजी आमदार आदरणीय संजूभाऊ, आदरणीय आमदार आदरणीय फुटरे साहेब, नगराध्यक्ष आमच्या ताई पुणकरताई, आदरणीय माकोळे साहेब, अकोटचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष अब्रारभाई आणि संपूर्ण नगरसेवक व पदाधिकारी। देवेंद्रजी, तुम्ही या मतदारसंघाला भरपूर काही दिलेलं आहे आणि त्याची परिणिती म्हणून आज तुमच्यासमोर हे जी संख्या आहे ते आपल्याला दिसून राहिली। या मतदारसंघातले विजेचा प्रॉब्लेम फार मोठा होता। करोडो रुपये विजेच्या माध्यमातून आपण दिलेले आहे। आज तिसऱ्या चौथ्या दिवशी आपली डीपी लागते, जे डीपी 2-2 महिने भेटत नव्हती। 5,500 कनेक्शन आपण दिले या मतदारसंघात नवीन, जे 2009 पासून पेंडिंग होते। याच 5 वर्षात आणि त्या दृष्टीनं आपण गावागावाचे रस्ते अतिशय खराब होते। आज 180 कोटी रुपयाचे रस्ते आपण या संदर्भात दिलेले आहे आणि त्या दृष्टीनं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 251 किलोमीटर हा रस्ता ग्रामीण भागामध्ये दिला। जनतेच्या सोयीसाठी SDO ऑफिस नव्हतं अकोटला, तहसील नव्हती, आपण 11.5 कोटी रुपये किमतीची तहसील दिली। बांधकाम वेगानं सुरू आहे। आपण तेवढ्यावरच थांबले नाही, तर या शहरासाठी आपण विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागामध्ये, मग ते वांगरगाव, उकळी, तेल्हारा असो,
20 कोटी रुपयाचे 2 पूल ग्रामीण भागामध्ये कधी होत नसतात, ते सुद्धा आपण नाबार्ड योजनेतून दिलेले आहेत आणि त्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आज आपण तेवढ्यावरच थांबलो नाही आणि आपल्याला हिवरखेड ते अडसूळ फाटा हा रस्ता 113 कोटीचा NUT दिला आणि वरवट बकाल, माळेगाव, घोडेगाव, वडीवारोला 136 करोडचा दिला. पण देवेंद्रजी, त्याच्यात प्रॉब्लेम थोडासा असा आहे की सुधीर कन्स्ट्रक्शननं काम घेतलं 1.5 महिने पावणे 2 महिन्याच्या आधी आणि ते काम अजूनपर्यंत फक्त 4-5 किलोमीटर खोदकाम केलं आणि कॉन्ट्रॅक्टर निघून गेला. आम्ही असं ऐकलं की ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना दिलं आहे आणि दुसऱ्यांना दिलं, ते काम थांबवलं. 6 कोटी रुपयाचं बिल काढलं, 6 कोटी रुपयाचं बिलही काढलं त्यानं आणि काम बंद अवस्थेत आहे. त्या कारणानं लोकांचा असंतोष आहे आणि त्या दृष्टीनं यांना उचित आदेश देऊन आपण या रस्त्याचं काम त्वरित चालू करावं, ही माझी विनंती आहे. आपण एवढ्यावरच थांबलो नाही देवेंद्रजी, तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतून 4,000 घरं अकोटला दिले, 2,000 घरं तेलाऱ्याला दिले आणि त्याच्यातून 22 कोटी रुपयाचा DPR मंजूर होऊन आज तेलाऱ्याला तयार आहे. 22 कोटी रुपयाचे घरं या शहरामध्ये होणार आहे. तेवढ्यावरच थांबलो नाही, तर 51 कोटी रुपयाचा DPR मंजूर झाला आणि 51 कोटी रुपयाच्या घराला सुरुवात झाली. म्हणजे या 2-4 महिन्यात ते घरं पूर्णपणे पूर्ण होतील असा हे आहे अंदाज आहे. 51 कोटी म्हणजे ते 100 कोटीचे घरं आहेत आणि 51 कोटी आलेले आहेत. अशा दृष्टीनं हा भयंकर मोठा विकास आहे. रंभापूर ते अकोट ते डायरेक्ट हिवरखेड ते सौंदळा हा रस्ता आपण 51 कोटीचा दिला. त्याचं काम गतीनं सुरू आहे. त्याच्यासाठी थोडीशी निधीची आवश्यकता आहे. असे कित्येक कामं आता सांगितले तर हे पूर्ण काही होणार नाहीत. एवढी कामं आपण मंजूर केले, त्याबद्दल तुमचा या मतदारसंघाच्या वतीनं, या जनतेच्या वतीनं आभारी आहे. प्रस्ताविक कामासाठी आता हे 67 या गावामध्ये आहे. आपली 181 गावाची योजना आहे आणि तुम्ही त्याला अनुमतीसुद्धा दिलेली आहे. 181 गावचं हे पिण्याच्या पाण्याची योजना आपल्याला पूर्ण करायची आहे. 320 कोटी रुपयाचं सर्वेक्षण होऊन आपल्यासमोर ती प्रस्तावित आहे आणि अकोटला उच्च न्यायालय आपण दिलं, त्याबद्दल मी मनोमन आपला आभारी आहे. आणि पण तिथं इमारतीची आपल्याला गरज आहे. न्यायालयाच्या इमारतीची अतिशय मोडकळी झाली. अकोट शहराच्या विकासाकरता नगरोत्थान 28 कोटीचा निधी आपण मागितला आहे. अकोट शहराला 100 बेडचं आपण हॉस्पिटल मागितलं आहे. 7 एकर जागा आता नुकताच 15 दिवसाच्या आधी मंजूर केली माननीय कलेक्टरांच्या निदर्शनानं, म्हणजे आचारसंहिता लागायच्या आधी. आणि तेलाऱ्याला आपल्याला 50 बेडचं रुग्णालय हे प्रामुख्यानं करायला जागा तयार आहे. आणि दानापूरला 132 केवीचं सब सेंटर ज्याची किंमत 132 कोटी रुपये आहे, हे आपल्याला मंजूर करायचं आहे. वडाळीला आपण दिलं 132 केवीचं, ते 2020मध्ये होणार आहे. ते 110 करोड रुपयाचं आहे. म्हणजे कमीत कमी 3000 कोटी रुपयाचा विकास या मतदारसंघात देवेंद्रजीच्या माध्यमातून झाला. म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं मी देवेंद्रजीचे आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय खासदार संजयभाऊ धोत्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. लोकसभेच्या प्रचारासाठी मार्गदर्शन करण्याकरता आलेले महाराष्ट्र राज्याचे तरुण तळपदार कर्तव्यदक्ष यशस्वी असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ह्या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील,
आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय प्रकाशभाऊ बारसाखळे, आमदार रणधीर सावरकर, नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर, माजी आमदार ढोणेसाहेब, शिवसेनेचे माजी आमदार संजयभाऊ गावंडे, नयनाताई मनतकार, शीलाताई खेळकर, माजी आमदार वसंतरावजी खोटरे, संदीपजी पाटील, सर्व नगर परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिवसंग्राम, आठवले रिपाई गट, रासप याचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित ज्यांचे नावं घेतले नाहीत त्यांची मी क्षमा मागतो, सर्व पत्रकार बंधू आणि ह्या सभेला उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मित्रांनो, देवेंद्र भाऊंना आल्याबरोबर मला एक प्रश्न केला की तुम्ही इथं 2-2 सभा कशासाठी लावल्या? तर भाऊ, तुम्ही या महाराष्ट्र राज्याला एक दिशा दिलेली आहे. तुम्ही अकोल्याला पहिली सभा घेतली आणि तेल्हारा म्हणजे हे उत्तरेला आहे, दिल्लीला रस्ता इथूनच जाते आणि म्हणून तुमची सभा अनेक वर्षापासून अकोला लोकसभा, अकोला जिल्हा आणि त्यात आमचा तेल्हारा आणि अकोट तालुका, अकोट विधानसभा हा भारतीय जनता पक्षाचा, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अनेक आमदार, खासदार इथून निवडून आले. मागच्या वर्षी आपण 2 वर्षापूर्वी आपण येऊन गेले. आपला पायगुण असा लागला की आमचे नगराध्यक्ष भरघोस मतांनी निवडून आले, नगरपालिकेत आमचं बहुमत आलं. आमचे उपनगराध्यक्ष आहे तिथं. अनेक वर्ष आमचे आमदार, खासदार निवडून येत होते, परंतु काही अपवाद जर सोडले 95 ते 99 आणि नंतर 98 ते 4 अटलजीचं सरकार होतं. भाऊसाहेब 89, 91, 96 असे 3दा निवडून आले, परंतु तिन्ही टर्म ते विरोधी पक्षाचे खासदार होते. मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हाही मी विरोधी पक्षाचा, आपण सोबतच 99 मध्ये आमदार झालो होतो, विरोधी पक्षाचा आमदार होतो. 4 आणि 9 मध्ये विरोधी पक्षाचा खासदार होतो. मागच्या निवडणुकीत तर काही लोक अशी चर्चा करत होते की संजू भाऊ खासदार झाले तर आपलं काही सरकार येत नाही. म्हणजे त्यांचा असा एक ध्वनी ते होता की बा हे जर पडले तर आपलं सरकार येऊ शकते. पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं असं सरकार आलं की कोणालाही वाटत नव्हतं की आता एका पक्षाचं किंवा एका युतीचं बहुमत येईल. पण 325 पेक्षा NDAचे खासदार निवडून आले. एक मजबूत असं सरकार केंद्रात आलं. 6 महिन्यानंतर विधानसभा झाल्या, त्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं. आमचे प्रकाश भाऊ म्हणजे तसे तर ते 90 पासून आमदार आहेत, पण इथं त्यांचा पायगुण असा लागला की पहिल्याच याच्यात सरकार आलं. हे रणधीर आणि प्रकाश भाऊ दोघे फार भाग्यवान आहेत. आमचे 15-15, 20-20 वर्ष विरोधी पक्ष बसण्यात गेले आणि खऱ्या अर्थानं विकास कशाला म्हणतात. एक काळ असा होता की आम्ही एखादं काम करू शकत होतो, लोक 10 कामं घेऊन येत होते. आम्हाला समजत नव्हतं कोणाचं काम करावं. पण हे सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला 10 कामं मागितले, तुम्ही आम्हाला 20 कामं दिले. जिथं लाखाचा निधी मिळत नव्हता तिथं करोडोचा निधी मिळायला लागला. एका तालुक्यात जेवढा निधी येत नव्हता तेवढा निधी एका गावात यायला लागला. अकोट तेल्हारा इथं सिंचनाचा भाग जास्त आहे. अनेक विहिरी आहेत. 5-5, 6-6 वर्ष कनेक्शन मिळत नव्हते. 10-12 वर्षापासून MSEBीचं डिव्हिजन वेगळं करण्याची मागणी होती. ती मागणी आपण पूर्ण केली.
प्रकाश भाऊंना ते भाग्य लाभलं. इथं जवळपास 23 सबस्टेशन होऊन राहिले, त्यातले अर्धे झालेले आहेत. जवळपास दररोज 7-8 गावाचे फोन येत होते, आमची डीपी जळली, 7 दिवस झाले, कोणी म्हणत होतं 1 महिना झाला. आता त्या ट्रान्सफॉर्मर एवढे ओव्हरलोड होते की जसं आपल्या बैलगाडीत समजा 20 क्विंटल माल टाकला तर ते बैल चालणारच नाही. म्हणजे दुप्पट तिप्पट लोड होता. जिथं 15 पंपसेट पाहिजे तिथं 30-30, 35-35 होते. आणि त्यामुळं ती डीपी जळत होती. आणि दुसरी बसवली ती जळत होती. काही काही लोक तर फोन करत होती, त्या साहेबांना जुनीच डीपी लावली म्हणे. हे सगळं चित्र बदललं. जवळपास 5,500 कनेक्शन ह्या अकोट आणि तेल्हाऱ्यात हे सरकार आल्यानंतर मिळालं. कोणत्याही परिसरात गेले रस्त्याचं काम सुरू आहे. हैदराबाद ते अकोला हायवे सँक्शन झाला होता. तो हायवे आता अकोट, बैरम, बैतूल असा हायवे होऊन राहिला. म्हणजे आम्ही हायवेनेही आम्ही उत्तर दक्षिणेला जोडल्या गेलो. 7-8 मध्ये अकोला खांडवा गेज कन्व्हर्जनचं काम मंजूर झालं होतं. 1 पैसाही मिळाला नाही. ह्या सरकारमध्ये अकोला अकोट हे काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. आमलाखुर्द ते खंडवा हे काम सुरू आहे. आणि अकोट ते आमलाखुर्द 1356 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. हे सगळे कामं या सरकारमध्येच झाले. वैयक्तिक लाभाच्या जेवढ्या योजना आहेत, आधीच्या सरकारमध्ये योजना आली की लोकांमध्ये भांडणं लागत होते. काही लोकांना वाटत होतं ही योजना आमच्यासाठी नाहीच आहे. पण ह्या सरकारचा 12 रुपयाचा अपघात विमा, जनधन योजना, स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस, आयुष्यमान भारत, 6,000 रुपये 2 हेक्टरपर्यंत जे दरवर्षी अनुदान मिळणार आहे. आता तुमचं मीटर सुरू झालं. हे कर्जमाफी नाही आहे. आपल्या सरकारनं कर्जमाफी जाहीर केली, महाराष्ट्र सरकारनं. आणि ह्या सर्व योजना ह्या सर्वांसाठी आहेत. अर्थात आता जे जास्त गरिबी असेल त्यांना याचा जास्त लाभ मिळणार आहे. काँग्रेसच्या काळात इंदिरा आवास योजना होती. एका गावात 3 घरं, तालुक्यासाठी 50-60 घरं येत होते. 5-6 वर्षानंतर त्या गावाचा नंबर लागत होता. आता एका गावात 25-25, 50-50 घरं होऊन राहिले. अकोटला 4,000 घरं मंजूर झाले. तेल्हाऱ्याला 2,000 घरं, म्हणजे 50 कोटीचे घरं मंजूर झाले. परंतु हा विकास फक्त विरोधकांना दिसून नाही राहिला, लोकांना हा विकास दिसून राहिला. म्हणजे बरेचदा आम्हाला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त प्रचार लोक करून राहिले. काही गावात तो लोक सांगतात की 5 लाख रुपये तुम्ही आयुष्यमान भारतमध्ये मदत मिळू शकते, 2.5 लाखाचं घर तुम्ही देऊन राहिले. म्हणजे 10-10, 12-12 लाखाची मदत तुम्ही प्रत्येक कुटुंबाला करून राहिले. जनधन योजना आली. 40-50% लोकांचे बँकेत खाते नव्हते. 200-300 रुपयाचा जर कोणाला चेक मिळाला तर 500 रुपये खातं काढायला लागतात, म्हणून त्याचा चेक तसाच पडून राहत होता. आज हा सगळा पैसा प्रत्यक्ष खात्यात जाते. कोण्या साहेबाची मध्यस्थी नाही, कोणाची दलाली नाही. हे सरकार आल्यानंतर ह्या सरकारनं सगळ्यांसाठी काहीतरी केलेलं आहे. कोणता वर्गविशेष, कोणती जात असा भेदभाव या सरकारनं केला नाही. आणि प्रत्येक योजना अशी आहे की व्यवस्था बदलली पाहिजे. काही ठिकाणी थोडीशी लोकांची नाराजी आली, पण नंतर लोकांच्या लक्षात आलं की दीर्घकालीन फायदे काय आहेत. जसं GST आल्यानंतर व्यापारी लोक थोडेसे नाराज होते, पण आता त्यांना समजलं की हे आपल्या फायद्याचं आहे. तर म्हणून आपल्याला विनंती आहे की आम्ही विरोधी पक्षात होतो, तुमची नाराजी होती, कामं होत नव्हते, तरी आपण निवडून दिलं. अनेक लोक विचारतात या सरकारनं काय केलं. काँग्रेसचं 55 वर्ष सरकार होतं. काँग्रेसचे 55 वर्ष आणि ह्या सरकारचे 55 महिने एवढीच फक्त तुलना करा. ह्या 55 महिन्यात कितीतरी पटीनं आम्ही कामं केले. कोणीच आमच्यापासून वंचित नाही आहे. खरी वंचित आघाडी जी आहे ते तर आमची आहे, पण ज्यांनी अनेक लोकांना वंचित ठेवलं त्यांना आता वंचिताचा पुळका आलेला आहे.
म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला त्रास झाला, कामं होत नव्हते, तरी आपण आम्हाला आशीर्वाद दिले. आता तर आपल्याला सुवर्ण संधी आहे. मागच्या 5 वर्षात जे कामं झाले निश्चितच त्यापेक्षा दुप्पट तिप्पट कामं पुढच्या 5 वर्षात होणार आहेत. काही लोकांची थोडीशी नाराजी असू शकते की बा आजूबाजूच्या गावात झालं, आमचं गाव सुटलं. एक गोष्ट समजून घ्या की आमचा 50-60%, 70% लोड आता कमी झालेला आहे. त्यामुळे उरलेलं जे 30-40% राहिलं त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करू आणि पुढच्या 3-4 वर्षात तुम्हाला कोणालाही कोणत्याही प्रकारची तक्रार राहणार नाही असा शब्द आज देतो. आणि जसे आशीर्वाद आजपर्यंत दिले तसेच आशीर्वाद आपण ह्या निवडणुकीत सुद्धा द्याल अशी आपल्याला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहात असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी डॉक्टर रणजित पाटीलजी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, शिवसंग्राम, रासप या आपल्या महायुतीचे उमेदवार आणि आपले लोकप्रिय खासदार संजय धोत्रेजी, या भागाचे लोकप्रिय आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे, रणधीर भाऊ सावरकर, तेजराव पाटील थोरात, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित जगन्नाथ ढोणेजी, जयश्रीताई फुंडकर, नैनाताई मनतकर, वसंतरावजी खोटरे, संजय भाऊ गावंडे, दिलीप भाऊ बोचे, संदीप पाटील, सतीश हांडे, प्रवीण पोहरकर, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहात की संजू भाऊचा विजय तर आजच झाला आहे असं या ठिकाणी घोषित करण्याचा काही हरकत नाही आहे. बंधू भगिनींनो, 18 तारखेला जी निवडणूक आहे ही निवडणूक दिल्लीची निवडणूक आहे. ही गल्लीची निवडणूक नाही आहे. ही ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची निवडणूक नाही आहे. या देशाचं सरकार निवडण्याची ही निवडणूक आहे. या देशाची आन बान शान कोणाच्या हातात सुरक्षित आहे, या देशाला कोण विकासाकडे नेऊ शकतं, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतं, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. एकीकडे या देशामध्ये 55-60 वर्षाचं काँग्रेसचं अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी सरकार आपण बघितलं आहे. आणि दुसरीकडे मात्र 5 वर्षाचं मोदीजींचं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं, सर्वसामान्य माणसाकरता योजना राबवणारं, भ्रष्टाचार समाप्त करणारं अशा प्रकारचं एक अत्यंत कार्यक्षम सरकार आपण बघितलं आहे. गेल्या 5 वर्षात ज्या प्रकारे आपला देश सन्मानानं मानानं उभा आहे, जगाच्या पाठीवर या देशाकडे एक महान देश म्हणून लोक पाहायला लागले आहेत, केवळ 5 वर्षामध्ये मोदीजींनी ही किमया करून दाखवली. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं आमच्या विरोधी पक्षाचं. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा या देशामध्ये तोच नारा दिला, गरिबी हटाओ. आता मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाज का वाटत नाही. तुम्ही बघा, राहुल गांधींचे पणजोबा चांगला व्यक्ती होता, ते पंतप्रधान झाले, त्यांनी नारा दिला गरिबी हटाओ, हटली नाही. राहुल गांधींची आजी पंतप्रधान झाल्या, त्यांनी नारा दिला गरिबी हटाओ, हटली नाही. मग त्यांच्या वडिलांनी नारा दिला गरिबी हटाओ, हटली नाही. मग त्यांच्या आईनं नारा दिला गरिबी हटाओ, हटली नाही. आता राहुल गांधी पण तोच नारा देत आहेत. माझा सवाल आहे, काय खाऊन गरिबी राहुल गांधी हटवणार आहेत हे एकदा आम्हाला समजलं पाहिजे.
5 पिढ्या तुम्हाला दिल्या, 5 पिढ्या. 5 पिढ्यामध्ये तुम्ही कल्याण जर कोणाचं केलं असेल तर आपल्या नेत्यांचं आणि चेल्या चपाट्यांचं कल्याण केलं. सामान्य माणसाचं कल्याण तुम्ही कधीच केलं नाही. काय वाटेल ते घोषणा आता करायला लागले. म्हणाले आमचं सरकार आलं तर गरीबाला 72,000 रुपये देऊ. अरे कुठून देणार आहे 72,000 रुपये? विचारलं राहुल गांधींना, विचारलं राहुल गांधी तुम्ही म्हणताय गरीबाला 72,000 रुपये देऊ, हे कोणते गरीब आहेत सांगा, कोणाला देणार आहे तुम्ही आणि कुठून देणार आहे? काहीच सांगितलं नाही. पत्रकारांना उत्तरच नाही, कारण ते तर काय जे लिहिलं आहे ते वाचतात, त्यांना फार माहिती असते असं नाही आहे. मग त्यांच्या बाजूला चिदंबरम होते. चिदंबरमला विचारलं की अहो तुम्ही तर देशाचे अर्थमंत्री होतात, एकदा तुम्ही सांगा ना हे पैसे येणार कसे आहेत, कुठलं तुम्ही देणार आहेत? चिदंबरम म्हणाले हे काय आता गेल्या 2-3 वर्षात तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात तिजोरीत पैसा अजून येणार आहे, मग तो पैसा आला की आम्ही देऊन टाकू. अरे वा रे वा, आईजीच्या देवावर बाईजी उधार. मोदीजींनी काळ्या पैशावर कारवाई करून तिजोरीत पैसा आणायचा आणि यांनी सांगायचं तिजोरीत पैसा आला तर आम्ही वाटू. अरे तुम्ही कशाला पाहिजे वाटायला? वाटायला मोदीजी आहेत. तुम्हाला जेव्हा वाटायची संधी होती त्यावेळेस सगळा वाटा आपल्या घरी नेला आणि आता सांगताय की आम्ही गरीबाला पैसा देणार आहे. गरीबाचा तुमच्यावर विश्वास नाही आहे. यांच्या योजना कशा आहेत? एकाने फार चांगल्या प्रकारे सांगितलं. ते म्हणाले राहुल गांधींची योजना अशी आहे की एका व्यक्तीला 1 लाखाचं कर्ज झालं. त्याला कोणीतरी विचारलं बाबा रे कर्ज फेडणार कसं आहे? तो म्हणाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडी होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, त्यांना 16 अंडी होतील, त्यातनं 16 कोंबड्या निघतील, त्यांना 64 अंडी होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा करत करत 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतो आणि 1 लाख रुपये परत करतो. असा कोंबड्या विकण्याचा धंदा या राहुल गांधींच्या जाहीरनाम्याने गरिबासोबत थट्टा करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे यांचे भाषणं जर तुम्ही ऐकली, नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याच्या व्यतिरिक्त यांच्याजवळ कार्यक्रमच नाही आहे. काय करणार माहीत नाही, कशाला निवडून येणार माहीत नाही, कोण नेता आहे माहीत नाही. एकमेकाच्या तंगड्यात तंगडं फसवून महाआघाडी काढली आहे आणि एकमेकाला म्हणजे त्या ठिकाणी धक्के मारण्याचं काम चाललं आहे. मी तर कधी कधी असं म्हणतो की राहुल गांधींच्या भाषणात इतकं मनोरंजन आहे की काही दिवसांनी काय होणार आहे माहिती आहे? आपण टी व्हीवर सिरियल पाहतो ना, त्या सिरियलच्या आधी एक सूचना येते. काय सूचना येते? या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, यातलं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी संबंध नाही आहे, तुम्ही विश्वास ठेवला तर आम्ही जबाबदार नाही आहे, हे केवळ मनोरंजनाकरता दाखवतो आहे. तसं राहुल गांधींच्या भाषणाच्या आधी टी व्हीवाले सूचना देतील हे भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या जबाबदारीवर ठेवा, चॅनल याकरता जबाबदार नाही आहे, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतो आहे. अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये आज तयार झाली आहे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खरी लढाई जर कोणी सुरू केली तर ती मोदीजींनी केली आहे. आपण बघा, एक एक कार्यक्रम गेल्या 5 वर्षातला जनधन सारखी योजना मोदीजींनी आणली. 34 कोटी कुटुंबांना बँकेचे खाते मिळाले. हे 34 कोटी कुटुंब कोण होती? हे असे लोक होते की जे जर बँकेच्या दरवाजात गेले तर चपराशी आत त्यांना प्रवेश देखील द्यायचा नाही. अशा 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. आमचे काँग्रेसवाले म्हणाले खातं मिळालं तर कोणची मोठी गोष्ट झाली, त्यांनी काय कोणी श्रीमंत होतो का? पण मोदीजींनी ही खाती दिली वेगळ्याच कारणाने. आपल्या लक्षात असेल, राजीव गांधी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते, एका भाषणात राजीवजी असं म्हणाले की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात, 85 पैसे भ्रष्टाचारात चालले जातात, दलाल खाऊन टाकतात, व्यवस्था खाऊन टाकते. मोदीजींनी सांगितलं मैं न खाऊंगा न खाने दूंगा. 1 रुपया जर दिल्लीहून पाठवील तर शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये बंदा 1 रुपयाच गेला पाहिजे, मध्ये कोणी दलाल नाही, कोणी भ्रष्टाचार नाही. आणि तुम्ही बघा, गेल्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी या जनधनच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून टाकले. कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही. आज तुम्ही बघा, कृषीची योजना असेल थेट खात्यामध्ये, विम्याची योजना असेल थेट खात्यामध्ये, घरकुलाचं अनुदान असेल थेट खात्यामध्ये,
शौचालयाचं अनुदान असेल थेट खात्यामध्ये, स्कॉलरशिप असेल थेट खात्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक न्यायाच्या योजना असतील थेट खात्यामध्ये. आता कोणालाही चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे. तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणाहीकडे जाण्याची आवश्यकता नाही, कोणी दलाल नाही. थेट पैसा दिल्लीहून निघतो आणि शेवटच्या माणसाच्या खात्यापर्यंत तो जातो. हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज बघा, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या देशामध्ये मोदीजी निवडून आले त्यावेळी केवळ 45% कुटुंबांकडे शौचालय होतं, 55% कुटुंबांकडे शौचालय नव्हतं. मोदीजींनी या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. काय आमच्या महिलांची अवस्था होती? आमच्या महिलांना नित्यकर्माकरता एकतर संध्याकाळी सूर्य बुडायची वाट पाहावी लागायची किंवा सकाळी सूर्य उगवायच्या आधी बाहेर जावं लागायचं. इतर वेळी जाण्याची अवस्था जर आली तर तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागायचा. मोदीजींनी 5 वर्षामध्ये 45% कुटुंबांवरनं आज देशातल्या 98% कुटुंबाकडे शौचालय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे शौचालय तयार झाले. आज आमच्या आया बहिणींना आपल्या अब्रूची, लज्जेची काळजी करावी लागत नाही. हे परिवर्तन गरिबाच्या जीवनामध्ये मोदीजींनी करून दाखवलं आहे. आज उज्ज्वलासारखी योजना असेल ज्या माध्यमातून घरोघरी गॅस गेला. आपल्याला माहिती आहे की एक आमची माता, एक भगिनी ज्यावेळेस चुलीवर स्वयंपाक करते, रोज तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो. एखाद्या व्यक्तीने जर रोज 300 बिड्या पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो एवढाच धूर आमच्या माय माऊलीच्या शरीरात रोज जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते. अशा माय माऊलीला आमच्या मोदीजींनी सांगितलं, तू काळजी करू नकोस, तुला चुलीवर स्वयंपाक करावा लागणार नाही, तुला धूर खावा लागणार नाही. 13 कोटी कुटुंबांमध्ये उज्ज्वलाचा गॅस पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आज सुरू झालं आहे आणि घरोघरी मोफत गॅसचं सिलेंडर आज या ठिकाणी चाललेलं आहे. मग अशी प्रधानमंत्री आवास योजनेचा विचार या ठिकाणी झाला. देश स्वतंत्र झाला तेव्हा आम्ही सांगितलं होतं अन्न वस्त्र निवारा आम्ही देऊ, पण देशातल्या 50% लोकांना, कोट्यावधी लोकांना स्वतःचं घर आम्ही देऊ शकलो नाही. मोदीजींनी सांगितलं 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील आणि ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील, माझा हा प्रण आहे, या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही, प्रत्येक गरीबाला आम्ही घर देऊ. आणि मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. कोट्यावधी लोकांची घरं तयार झाली. आज गरीबाला घर मिळत आहे. या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये 10 लाख कुटुंबाची नावं ACCCच्या यादीत होती. त्यातल्या 5 लाख लोकांचे घरं आम्ही तयार केले. उरलेल्या 5 लाखांना घरं दिलेत. त्यांचं काम आता चाललेलं आहे. ज्यांची नावं यादीत नव्हती त्यांची नावं यादीत टाकली आणि आता त्यांना देखील पुढच्या 2 वर्षात घरं देतोय. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. शहरी भागामध्ये देखील 5 लाख घरांचं बांधकाम आपण सुरू केलं आहे. मग अशी सांगितलं, तेलारा असेल, अकोट असेल, प्रत्येक ठिकाणी गरीबाला आपण घर देतो आहे. त्याची जात पाहत नाही आहे, त्याचा धर्म पाहत नाही आहे, त्याचा पंथ पाहत नाही आहे, त्याची भाषा पाहत नाही आहे. केवळ तो गरीब आहे, त्याच्या जो घर नाही आहे, तो या ठिकाणी जमिनीवर राहतोय, तो कुडाच्या घरात राहतोय, तो टिनपटात राहतोय. अशा प्रत्येक गरीबाला आज आपण घर देतोय. आणि एवढंच नाही तर ज्याने अतिक्रमण केलं आहे त्याचं अतिक्रमण नियमित करतोय. शहरात झोपडपट्टीत राहतोय त्याला मालकी हक्काचा पट्टा देतोय. त्याच्याकडे जर त्या ठिकाणी घर नसेल तर 2.5 लाख रुपये घराला देतोय. तो जर बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये त्याला घराकरता देतोय. बंधू भगिनींनो, गरीबाच्या जीवनामध्ये घर हे किती महत्त्वाचं आहे आणि आज तेच काम चाललंय. माझा विश्वास आहे पुढच्या 2 वर्षात या महाराष्ट्रामध्ये कोणीही बेघर आपल्याला दिसणार नाही, कारण मोदीजींनी हा प्रण या ठिकाणी घेतलेला आहे. आज आपण बघा, मुद्रासारखी योजना आली. 13 कोटी लोकांना या ठिकाणी 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज हे बिना तारण त्या ठिकाणी मिळालं. बिना तारण आज हे लोक उभे राहिले, आपल्या पायावर उभे राहिले. यामध्ये 60% महिला आहेत, 40% अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत. जे खरे वंचित आहेत त्या वंचितांना पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. आयुष्यमान भारत सारख्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी लोकांना आरोग्याची सेवा दिली. 50 कोटी, जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी योजना. 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत. ऑपरेशन करायचं आहे 5 लाखाचं मोफत. हॉस्पिटलला ॲडमिशन करायची आहे त्याचं बिल मोफत. दवाई हवी असेल तर दवाई मोफत.
OPD असेल तर OPD मोफत, इम्प्लांट हवा असेल तर इम्प्लांट मोफत, सगळ्या प्रकारे 5 लाखापर्यंत दरवर्षी गरीबाला सगळा आरोग्याचा खर्च मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज आमचा जो गरीब माणूस आहे, आमचा हात ठेलेवाला असेल, आमचा शेतमजूर असेल, आमची घरकाम करणारी बाई असेल, आज आमचा गवंडी काम करणारा व्यक्ती असेल, यांच्याकरता कुठली योजना नव्हती. मोदीजींनी त्यांच्याकरता योजना तयार केली आणि हे लोक 60 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल अशा प्रकारची श्रमेव जयते योजना मोदीजींनी तयार केली की ज्यातनं या गरीबाला आज त्या ठिकाणी फायदा मिळतोय. आमचे शेतकरी आहेत, मगाशी भाऊंनी सांगितलं, शेतकऱ्यांना थेट मदत तर देणं सुरूच केलं, पण त्यासोबत मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत केली आहे. आपण बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कर्जमाफी केली, कोट्यवधी लाखो लोकांना या ठिकाणी कर्जमाफी मिळाली. काही लोकांना अजून ती मिळाली नाही तरी आपण ती बंद केली नाही. त्यातल्या अडचणी दूर करून प्रत्येकाला कर्जमाफी देण्याचा प्रयत्न आपण करतोय. पण मी केवळ तुलना म्हणून आपल्याला सांगतो, कर्जमाफी असेल, थेट मदत असेल किंवा या ठिकाणी विम्याच्या पोटी मदत असेल, एकट्या अकोला जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या सरकारनं 15 वर्षात अकोला जिल्ह्याला दिले 300 कोटी आणि आपल्या सरकारनं 4 वर्षात दिले 1227 कोटी. म्हणजे 300 कोटी 15 वर्षात आणि जवळजवळ 1250 कोटी रुपये 4 वर्षात शेतकऱ्यांना थेट मदत आपण या ठिकाणी दिली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी आपण या ठिकाणी केली. आमच्या या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी आज आपण उभे आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर मोदीजींनी आता घोषणा केली आहे, या देशामध्ये तुमच्या आशीर्वादानं पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, आज आपण जर बघितलं तर सरकारी कर्मचारी 60व्या वर्षी रिटायर होतो, रिटायर झालं की त्याला पेन्शन मिळतं, सर्व्हिसमध्ये असतो तेव्हा पगार मिळतो. आमच्या शेतकऱ्याला पगारही नाही, आमच्या शेतकऱ्याला पेन्शनही नाही. आणि मोदीजींनी सांगितलं की या जगामध्ये कुठे जे होत नाही ते या देशात मला करायचं आहे. आणि म्हणून मोदीजींनी घोषित केलं, आता पुन्हा निवडून आल्यानंतर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना ते 60 वर्षाचे झाल्यानंतर केंद्र सरकार पेन्शन देईल आणि या पेन्शनच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी ठरवलं आहे. जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांना पेन्शन देणारा पहिला देश हा आपला भारत देश असेल. आज आमचा शेतकरी कर्ज घेतो, कर्ज घेतल्यानंतर कधी कधी दुष्काळामुळे अडचणीत येतो, कर्ज थकतं, थकल्याबरोबर 12% व्याज चालू होतं. तो असा कर्जबाजारी होतो की त्यातनं बाहेरच निघू शकत नाही. मोदीजींनी सांगितलं, आता शेतकऱ्याला 1 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी दिलं जाईल आणि ते थकलं तर 5 वर्षापर्यंत कुठलंही व्याज या कर्जावर आकारलं जाणार नाही, हे या ठिकाणी आता मोदीजींनी सांगितलं आहे. आज तुम्ही बघा, इतक्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होत आहे. आज आपण बघितलं तर बळीराजा जलसंजीवनी योजना आपल्या गडकरी साहेबांनी आणली आणि या योजनेच्या माध्यमातून एकट्या अकोला जिल्ह्यामध्ये 1717 कोटी रुपयाचे आपण या ठिकाणी प्रकल्प सुरू केले. आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. जे काम गेल्या 15 वर्षात बंद होतं त्या कामाला केवळ मान्यता मिळाली नाही, त्याला पैसा मिळाला आणि पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर या भागामध्ये सिंचनाच्या सोयी उभ्या राहणार आहेत. रस्ते असतील, मगाशी मी सांगण्याची आवश्यकता नाही, प्रकाश भाऊंनी सांगितलं किती मोठ्या प्रमाणात रस्ते झाले. आज आमचे संजूभाऊ धोत्रे असतील, यांनी खासदार म्हणून राष्ट्रीय महामार्ग असतील, रेल्वेचे प्रकल्प असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आणले. प्रकाश भाऊ असतील, डॉक्टर रणजित पाटील असतील, या सगळ्यांनी मेहनत करून या जिल्ह्यामध्ये कधी नव्हे तेवढा पैसा आणला. मी तर या निमित्ताने काँग्रेसला या ठिकाणी चॅलेंज देतो, तुमच्या 15 वर्षात किती पैसा आला तुम्ही सांगा आणि आमच्या 4 वर्षात किती पैसा आला आम्ही सांगतो. या विदर्भाच्या सुपुत्राला तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. गेल्या 15 वर्षातला सगळा बॅकलॉग अकोला जिल्हा आणि विदर्भाचा काढण्याकरता इतका निधी आपण या ठिकाणी दिला. संजू भाऊ म्हणाले, खरं आहे, 15 वर्षात जेवढा निधी एका जिल्ह्याला मिळायचा, एकेका वर्षामध्ये तेवढा निधी जिल्ह्याला देण्याचं काम या विदर्भामध्ये, या अकोला जिल्ह्यामध्ये आपण केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो,
मी तुम्हाला एवढीच निवेदन करण्याकरता आलो आहे, एकीकडे काम करणारे लोक आहेत, तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षाची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे लोक आहेत. आमचा कधी दावा नाही आहे की सगळी कामं संपली, कामं खूप आहेत, पण प्रामाणिकपणे मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आणि त्यांच्या 15 वर्षापेक्षा जास्त काम या 5-4 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी करून दाखवलं आहे. पण बंधू भगिनींनो, मला तुम्हाला अजून एक विनंती करायची आहे. ही निवडणूक जशी विकासाची आहे, ही निवडणूक जशी गरिबी हटवण्याची आहे, तशीच ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक या ठिकाणी राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. पाणी द्या, पाणी द्या, त्यांना पाणी द्या, चक्कर आली आहे, पाणी द्या त्यांना, बसवा आणि पाणी द्या, बसवा. एक पाण्याची बॉटल द्या तिकडे. चला चला, सगळे काही जाण्याची आवश्यकता नाही आहे, वापस या, चला. आणि म्हणून मित्रांनो, ही जी निवडणूक आहे, ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील या ठिकाणी आहे. चला, ठीक वाटतं आता त्यांना? बसू द्या, तिथेच बसू द्या. ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. आपला देश हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करणारी देखील ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपण बघितलं या देशामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे. आपण बघितलं मुंबईमध्ये या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी आले, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं तेव्हाच्या सरकारनं? तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, केवळ पाकिस्तानचा निषेध केला. आणि त्यानंतर युनायटेड नेशनमध्ये जाऊन रडगाणं गायलं. बघा बघा, आमच्या बाजूचा तो देश पाकिस्तान कशा प्रकारे आमच्याकडे येतो, या ठिकाणी आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूचं खंडूशी भांडण झालं की खंडूनं बापाकडे जाऊन सांगायचं, तो बंडू मला मारतो, तुम्ही त्याला जाऊन रागवा. अरे 125 कोटी लोकांचा हा आपला देश, या 125 कोटी लोकांच्या देशाच्या पंतप्रधानामध्ये ही हिम्मत नव्हती की ते पाकिस्तानला सांगतील की खबरदार, जर आमच्या देशामध्ये आलात तर तुमच्या देशामध्ये घुसून आम्ही तुमचा बदला घेऊ. हे सांगण्याची हिम्मत या देशामध्ये त्या काळामध्ये नव्हती. पण देशातलं वातावरण बदललं. मोदीजींच्या नेतृत्वात एक कणखर भारत उभा राहिला. 2016 साली उरीमध्ये आपण बघितलं, पाकिस्तानी आतंकवाद्यांनी उरीमध्ये घुसून आमच्या सैनिकांना शहीद केलं. मोदीजींनी आमच्या सेनेला सांगितलं, आमच्या शहीदांच्या रक्ताची किंमत काय आहे ती या पाकिस्तानी आतंकवाद्यांना समजलीच पाहिजे. आणि त्या ठिकाणी आमच्या जाबाज सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पाकिस्तानात घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणचे दहशतवाद्याचे अड्डे नेस्तनाबूत करून टाकले आणि आमची सेना त्या ठिकाणून परत आली. बंधू भगिनींनो, यापूर्वी केवळ जगाच्या पाठीवर 2 देश असे होते, अमेरिका आणि इस्रायल. केवळ 2 देश की ज्या 2 देशाबद्दल असं बोललं जायचं की यांच्या सैनिकांना कोणी मारलं तर हे देश त्या देशामध्ये घुसून त्या अतिरेक्यांना मारतात. आता त्या मालिकेमध्ये जगामध्ये 3रं नाव जुडलं आणि तो देश म्हणजे माझा हिंदुस्थान, माझा भारत देश आहे की ज्या देशाबद्दल आता बोललं जातं याच्याकडे वाकड्या नजरेनं पाहता येणार नाही. बंधू भगिनींनो, ही ताकद आमच्या सेनेत नेहमीच होती. जेव्हा जेव्हा देशात बॉम्बस्फोट व्हायचे, आमची सेना देशाच्या प्रमुखांना म्हणायची, आम्हाला संधी द्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला बदला घ्यायचा आहे. पण देशाच्या नेतृत्वात हिंमत नव्हती. देशाचं नेतृत्व म्हणायचं, थांबा, आम्ही चर्चा करतोय, आम्ही संवाद करतोय. चर्चा 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 करता करता रोज बॉम्बस्फोट व्हायचे. पण हे मोदीजी होते, मोदीजींनी सेनेला सांगितलं, चिंता करू नका, तुम्ही पुढे जा, मी तुमच्या पाठीशी आहे, काय असेल त्याची जबाबदारी मी घेऊन घेईल. आणि आमच्या सेनेनं ते करून दाखवलं. पण बंधू भगिनींनो, पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटीसारखा देश आहे.
ही कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. या वाकड्या शेपटीच्या देशानं पुन्हा एकदा पुलवामामध्ये त्या ठिकाणी आमच्या 40 CRPFच्या जवानांना शहीद केलं. मोदीजींनी सैन्याला पुन्हा बोलवलं आणि सैन्याला सांगितलं, सैन्य प्रमुखांना सांगितलं, तुम्हाला सगळे अधिकार देतो, कधी जायचं आहे ठरवा, कुठे जायचं आहे ठरवा, किती वाजता जायचं आहे ठरवा. पण या ठिकाणी हे जे 40 पेक्षा जास्त माझे जवान ज्यांचं रक्त सांडलंय, जे शहीद झाले आहेत, आता यांच्या रक्ताचा बदला हा आपल्याला घ्यावाच लागेल. आणि बंधू भगिनींनो, या भारताची सेना ही जाबाज सेना आहे. ही थकत नाही, ही रुकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. आमच्या या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्याचे अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले. आमची सेना परत आली आणि बंधू भगिनींनो, जगाला हे लक्षात आलं, भारताच्या सैनिकांवर जवानांवर हात उचलल्यानंतर काय होतं हे पुन्हा आता जगाच्या पाठीवर सगळ्यांच्या लक्षात आलं. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, आमच्या सेना प्रमुखांनी ज्यावेळी घोषित केलं की होय आम्ही बालाकोटमध्ये अतिरेक्यांचे अड्डे उडवले, अमेरिकेने मान्य केलं, चीनने मान्य केलं, रशियाने मान्य केलं. केवळ 2च लोक असे होते जे हे मान्य करत नव्हते. एक होता पाकिस्तान, कारण त्याचं अवघड जागेचं दुखणं झालं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही अशी अवस्था पाकिस्तानची होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी. काँग्रेस पार्टीचे नेते पुरावा काय, पुरावा काय, रोज विचारायचे पुरावा काय. अरे मी म्हटलं आधी सांगितलं असतं की तुम्ही पुरावा मागणार आहे, जे रॉकेट सोडलं त्यासोबत तुमचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा. कशा प्रकारे आमच्या सेनेनं या ठिकाणी आपलं शौर्य दाखवलं आहे. बंधू भगिनींनो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, ही निवडणूक सोपी निवडणूक नाही आहे, या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. आपण जर काँग्रेसचा जाहीरनामा बघितला तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पार्टी या ठिकाणी असं म्हणते आहे की आमचं सरकार जर या ठिकाणी आलं तर आम्ही काश्मीरमधनं सैन्य कमी करू, आम्ही काश्मीरमध्ये सैन्याला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार काढून टाकू. आता एकीकडे काश्मीरमध्ये रोज यांनी आतंकी घुसवायचे, गोळाबारी करायची आणि आम्ही सैन्य कमी करायचं. आणि काय आवडचे मोठे विशेष अधिकार दिले आहेत. काश्मीरमध्ये सैन्याला 2च अधिकार आहेत. पहिला अधिकार आहे, एखादा पाकिस्तानी आतंकवादी आपल्या देशात घुसला तर दिसेल तिथे त्याला गोळी घालण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि दुसरा अधिकार आहे, पाकिस्तानाकडनं पैसे घेऊन जे भाड्याचे लोक आमच्या सैन्यावर दगडफेक करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आहे. आता काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही जर निवडून आलो तर हे दोन्ही अधिकार आम्ही काढून टाकू. माझा सवाल आहे, उद्या सीमेवर लढता लढता आमचा एखादा जवान ज्यावेळेस शहीद होईल, त्याच्या छातीमध्ये गोळी लागेल आणि त्याचं शहीद पार्थिव ज्यावेळेस आम्ही त्याच्या घरी घेऊन जाऊ त्यावेळी त्याच्या घरच्यांना आम्ही काय सांगायचं की काँग्रेस पार्टीनं सगळे विशेष अधिकार काढून टाकल्यामुळे आता याला गोळी घालण्याचा अधिकार नाही आहे, केवळ गोळी खाण्याचा अधिकार आहे. कुठे आमचा देश हा चाललाय. खऱ्या अर्थानं मतांकरता हे इतके लालची झाले आहेत की देशाचा विचार देखील करत नाही. बंधू भगिनींनो, त्याच्याही पलीकडे जाऊन काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलंय की या ठिकाणी आमचं सरकार आलं तर आम्ही कलम 124A हा काढून टाकू. काय आहे कलम 124A? कलम 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा आहे. देशद्रोहाचा गुन्हा, एखाद्याने जर देशद्रोह केला तर 124A खाली त्याला जेलमध्ये बंद करता येतं. एखाद्या व्यक्तीने जर या ठिकाणी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान हे संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर त्याला 124A अंतर्गत 10 वर्ष जेलमध्ये बंद करता येतं. एखाद्यानं सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे तर 124A अंतर्गत त्याला जेलमध्ये बंद करता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांच्या विरुद्ध 124A हे या ठिकाणी लावून त्यांना जेलमध्ये बंद करता येतं. त्या दिल्लीच्या एका विद्यापीठामध्ये काही नालायकांनी नारे दिले, भारत तेरे तुकडे हो गए 50, पाकिस्तान जिंदाबाद. आमच्या पोलिसांनी 124A लावून त्यांना जेलमध्ये टाकलं. ते काँग्रेस पार्टीला इतके अश्रू येत आहेत की ते म्हणतात आम्ही निवडून आलो तर 124A काढून टाकू.
बंधू भगिनींनो, कुठे हा देश चाललाय? आओ जाओ घर तुम्हारा, आओ जाओ घर तुम्हारा, काही करा, इथे या देशाच्या तिरंग्याला नाकारून टाका, देशद्रोह करा, पण आम्ही तुम्हाला पकडणार नाही. हे कोणतं मतांचं लांगुल चालन आहे? आणि म्हणून ही निवडणूक केवळ कोणाला निवडून देण्याकरता नाही आहे. एखादे संजीव भाऊ निवडून आले काय, नाही आले काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला काय, नाही झाला काय, हा भारत देश राहिला पाहिजे, हा हिंदुस्थान टिकला पाहिजे. या हिंदुस्थानच्या अस्मितेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये ज्यावेळी संजीव भाऊच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल, हे मत थेट मोदीजींना ताकद देणार आहे. आणि या मताच्या आधारावर मोदीजी एका हातामध्ये संविधान, दुसऱ्या हातामध्ये भारताचा तिरंगा झेंडा घेऊन या देशाला पुन्हा एकदा प्रगतीकडे नेतील आणि एक सुरक्षित भारत, एक विकसित भारत या देशामध्ये तयार करतील. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, संजीव भाऊला एवढ्या मताने निवडून द्या की देशविघातक शक्तींना मदत करणारे जे लोक आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत. ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन. ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन. सबका विकास चाहता और चाहता हूँ बस अमन. वो एक अकेला चल पड़ा, मैं उसकी ही कतार हूँ.